म्हणजे ती मजा असते ना श्रावण महिन्याचा जो 1 महिना असतो व्हेजिटेरियनचा, तो आज पूर्ण खाणार चिकन मटन. महिन्याच्या अगोदर एक अमावस्या असते, त्या अमावस्याला हा सण साजरा केला जातो. आणि आज अमावस्या आणि खरंच खूप छान आहे. आज तरी आम्ही निघालोय. आता आम्ही बाईकवर बसलेलो आहोत. माझा मित्र माझ्या फैयाज माझ्यासोबत आहे आणि 2 मित्र माझ्या पुढे आहेत. ते बघा पाहू शकता. आम्ही चालू कर्नाळ्याला आणि तुम्हाला थोड्याच वेळेला भेटू आपण. आज गटारीविषयी तुला काय बोलायचं आहे का? गटारीचा सण आहे, त्या निमित्ताने आम्ही कर्नाला या किल्ल्यावरती फिरायला जात आहोत. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटत. अशा तऱ्हेने स्पीड वाढवा आता. अशा तऱ्हेने स्पीड वाढवा आणि आज कालपासून एवढा पाऊस पडलेला आहे. त्या पावसामुळे बघू शकता तुम्ही किती पाऊस झालेला आहे. हा इकडे राईट साईडला बघू शकता. तो बलवडी गाव आहे. त्या बलवडी गावामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी घुसतो. कमीत कमी 10 ते 15 घरांमध्ये पाणी घुसतो. पाहू शकता तुम्ही. काय पावसाने आज अक्षरशः थैमान मांडलेला आहे गेले 2 दिवस. हवामान खात्याने सुद्धा रेड अलर्ट केलेला आहे रायगड जिल्ह्याला. तरी सुद्धा आम्ही कर्नाळ्याला चाललोय फिरायला. आता तुम्ही पाहू शकता. आता आम्ही सध्या दुर्शेच्या खाडीमध्ये आहोत आणि खाडीचं पाणी पाहू शकता. कुठं घेतले हा बघा पाणी फुल प्रेशरमध्ये पाणी वाहतोय. तिकडे बोटी सुद्धा आहेत आणि तिथे घरं सुद्धा आहेत. कदाचित त्या घरात पाणी लागलेलं दिसतोय आम्हाला. पाहू शकता तुम्ही. हा मुंबई गोवा हायवे आहे. मुंबई गोवा हायवेचा रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. कॉन्क्रीट केलेलं आहे आणि आजूबाजूला तुम्ही हिरवळ पाहू शकता. तिकडे सुद्धा हिरवळ आहे. चारी बाजूला हिरवळ दिसते मला. आणि पावसाळ्यात जो वातावरण आणि आज पाऊस पण बऱ्यापैकी आहे. आज पाऊस बऱ्यापैकी आहे. कुठल्या गोष्टीला नाही बघा. इथे 10 RTOचं आहे. आता आम्ही तिकीट काढलेलं आहे तुम्हाला कर्नाळा पक्षी अभयारण्य. आता आम्ही एंट्री होत आहोत आणि आमचे तिकीट आहे ते कमीत कमी किती पर पर्सन घ्यायचे 60 रुपये घेतलेले आहेत. 60 रुपये पर पर्सन घेतलेले आहेत आणि कॅमेऱ्याचे सुद्धा त्यांनी 195 मिळलेलं आहे. सगळं इथे अलाउड आहे नाही आहे. त्याच्यामुळे तरी पण त्यांना फी भरावं लागतं आपल्याला आणि बॅगेस वगैरे चेक करावं लागतं. तुम्ही स्पीकर वगैरे इथे अलाउड करू शकत नाही आहे. जे नेचरचं त्यांचं केअरिंग आहे त्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आपले मित्र पण तयार झालेले आहेत. ते पाहू शकता. ते सगळे बॅगा चेक करत आहेत. बॅगेत का मटर मिटर नाही करायचं. हा गटारी स्पेशल आहे. काय मटर मिटर असायला पाहिजे. आहे माझ्या मित्रांनी मटण नक्कीच आणलेलं आहे. मटण आणलंयस ना. ते आहे बाबा. ते पहिले पाहिजे. नाही जमणार नाही. ते जमणारच नाही. किती वर्षांनी परत येत आहे. पण आज फायनल झालेला आहे आणि ते खास सिद्धूमुळे झालेलं आहे. तुम्ही किती वर्षांनी येते परत केलेला आहे. आणि एक खास सिद्धूचे मित्र आहेत. बाहेरून आले तिथून आले माहिती नाही ॲड्रेस. आम्हाला सांगतो आणि आलं इकडे आता 12 वाजले तरी पण येत नव्हता अजून. आता आम्ही निघालेलो आहोत. त्यांचं ऑफिस रन केलेलं आहे. मला काही करतो तू. अच्छा का झाली का तुला. विना पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. हा पाहू शकता तुम्ही. हा चावला ना तर खास सुटेल अंगाला. ती मोठी खंडा. इकडे सगळं बर्ड सेंच्युरी आहे. त्यांनी बनवलेलं आहे. इथे नाश्त्यासाठी पण आहे. आजी बसलेल्या आहेत. आजी सांगतात की नाश्त्याला या. इथे पाण्याची सोय आहे. किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग हा इकडे आहे. माझ्यासाठी पहिली पायरी आहे. काय दादा तू सॉन्ग लावतोय. ते काय करताय तुम्ही. शे काय म्हणून बोललो उपाशी पोटी यायचं. मित्रांनो फैयाज 2 मिनटं काहीतरी बोलणार आहे तुमच्याकडे बघा. हेलो गाइस, आज फाइनली मेरे दोस्त का जो नया ब्लॉग आ रहा है उसमें हम कर्नाला जा रहे हैं. मतलब आ गए ऑलमोस्टली. और ये हमारी पीछे जो आ रही है गैंग है, ये हमारी गैंग मतलब निवेश गैंग है. ये कासारा से हमारे लिए मतलब कर्नाला घूमने के लिए आई है. सिद्धू की फ्रेंड है बेसिकली.
बट अब हमने ज्वाइन कर लिया है, सो समझो हमारे साथ ही फ्रेंड है। और अब ट्रैक स्टार्ट हो रहा है हमारा। और ये सीन देखो यहाँ पे कितना एडवेंचर से भरा हुआ है पूरा। जंगल में मंगल हो रहा है, लेकिन और व्यू है कर्नाला बहुत ही किल्ला। awesome है। कर्नाला और यहाँ किल्ला से जो देखने को view हा मिलता है वो भारतातील रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरापासून 10 किमी अंतरावर असलेला एक डोंगरी किल्ला आहे। सध्या हे कर्नाला पक्षी अभयारण्यात एक संरक्षण ठिकाण आहे। खूप कठीण चढाई आहे। बरेचसे जण उभे आहेत आमचे, काही मित्र बसलेत, काही थकलेत, तरीसुद्धा प्रयत्न करतायत। प्रत्येकाला अशी ओढ आहे महाराजांच्या गडावर चढण्याची। प्रत्येकाच्या मनात एक जोश है, एक जुनून है, आप देख सकते हैं। किधर मर गया बे? तेरा ये संसार सा यही गाना वापस लगा, रिपीट। आई लव दिस सॉन्ग। ये सॉन्ग सुनने के बाद ना मेरे शरीर का रोम रोम खड़ा हो जाता है। रोम है? तू गलत मत बोल देना। हा बघा दिसला खरंच, याच्यात खरंच खूप क्या इसको दिखा क्या बाबा किधर घुस रहा है तू? हाँ सुनी सुनी सुनी, आवाज़ सुनी मैंने, आवाज़ सुनी भी, महसूस भी की है। सध्या हे कर्नाला पक्षी अभयारण्यात एक संरक्षण ठिकाण आहे। कोकण किनारपट्टीला महाराष्ट्राच्या आतील भागाशी जोडणाऱ्या बोरखिंडीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे मोक्याचे ठिकाण होत आहे। खरंच खूप छान पाणी आहे, थंड पण आहे, गोडवा पण पाण्याला खूप आहे। 12 नंबर पाण्याचे 1318 देवगिरी यादव यांच्या ताब्यात होता। त्यानंतर 1318 ते 1347 तुघलक शासक होतं। त्यांच्या अंतर्गत हा कर्नाला किल्ला यांच्या संबंधित यांच्या साम्राज्याच्या उत्तर कोकणची ही राजधानी होती। 1347 नंतर गुजरातच्या सल्तनतच्या आधिपत्याखाली आले, परंतु 1540 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने ताब्यात घेतले। हा सिद्धूचा मित्र आहे, काय बोलतोस? काय वाटलं? कर्नाला मी बघतो नेहमी, ते खूप चांगले असतात। थँक्स बाबा, बस 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 एवढंच बघ, एवढंच। अरे रसायनी पाहू शकता, रसायनी MIDC दिसते का तुम्हाला? नसेल दिसत तर जाऊ द्या, सोडून द्यायचं। DVR भरला चालू आहे त्याची, मीटिंग मध्ये असतो ना, कळलं काय? तो सेल्स हेड आहे भाई, सेल्स हेड उच्चतम पोस्ट। आणि तुमचा टीम लीडर कोण आहे? सिद्धू पाटील ना। त्याची दाढी बिडी पाहू शकता, कसा एकदम बियर्ड वाटतो, केस वेस एकदम। जर मुलगी बिलगी असेल कुणी तर नक्कीच सांगा, पोरगा चांगला आहे, इंजिनियर आहे। तुमच्या नजरेने काय वाटतं?
अंडा काय घेणार नाही आहे. असेल तर मुर्गी लगेच कमेंट करून सांगा आम्हाला. त्यानंतर गुजरातच्या सुलतानांनी पोर्तुगीजांचे कमांडिंग ऑफिसर डोम फ्रान्सिस्को डी मेन्झेसेन्स यांना मदतीची विनंती केली. मग यांनी आपले 500 सैनिक कर्नाला किल्ल्यावर जाऊन काबीज करण्यास सांगितले. तर आता आम्ही अर्धा रस्ता कंप्लीट केला आहे. बघा किती दमलेली आहे. माझा एक मित्र अर्धा रस्ता थांबला आहे. हे मागे बघा आणि आवाज द्या. यशस्वी पण झाले. काय करा आहे. परत गुजरात सल्तनत पोर्तुगीज सैनिकांकडे हा किल्ला होता.